मित्रांनो, मॅरेज रजिस्ट्रार समोर लग्न करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने कोणते नवीन नियम दाखल केले आहेत त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। त्याचप्रमाणे माननीय रजिस्ट्रार साहेब यांच्यासमोर लग्न करण्याकरिताचे संपूर्ण विधी कागदपत्रापासून ते सर्टिफिकेट मिळेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहोत। चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असल्यास तुम्ही लाल बटन सबस्क्राईबचे लाल बटन दाबून जॉईन होऊ शकतात। चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, लग्न करण्याकरिता वधूचे वय हे 18 वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे। त्याचप्रमाणे वराचे वय हे 21 वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे। परंतु आपणास कागदपत्र कोणकोणते लागतात आपणाकरिता वर व वधूचे कागदपत्र हे जन्म दाखला किंवा आपण त्याला लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच शाळा सोडल्याचा दाखला किंवा ट्रान्सफरन्स सर्टिफिकेट आणि तेही उपलब्ध नसेल तर SSC पासिंग सर्टिफिकेट ज्यावर आपली जन्मतारीख असते हे असे वर व वधूचे लागते। त्याचप्रमाणे पुढील कागदपत्र म्हणजेच आधार कार्ड, तसेच तिसरे महत्त्वाचे म्हणजे ॲड्रेस प्रूफ करिता रजिस्ट्रार साहेब हे जाणून बुजून रेशन कार्ड किंवा लाईट बिलचे मागणी करतात। आपणास संबंधित साईटवर जाऊन डॉक्युमेंट सबमिशन करावे लागतात। त्यानंतर डॉक्युमेंट सबमिशन केल्यानंतर आपले थंब म्हणजेच बायोमेट्रिक होते। इतके सर्व केल्यानंतर आपणास डेटा एंट्री भरावी लागते। हे झाल्यानंतर डाटा एंट्री वगैरे डॉक्युमेंट सबमिशन केल्यानंतर व बायोमेट्रिक केल्यानंतर आपला फॉर्म जनरेट होतो। सदरचा फॉर्म जनरेट झाल्यानंतर त्याची प्रिंट घेऊन आपणास संबंधित रजिस्ट्रारकडून अप्रूव्हल घ्यावे लागतो। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने हा एक नवीन घातलेला आहे, म्हणजेच सुरुवातीस आपल्याला अप्रूव्हलची आवश्यकता नव्हती, परंतु माननीय महाराष्ट्र शासनाने आता त्यामध्ये बदल करून अप्रूव्हल घेणे कामी संबंधित रजिस्ट्रार ऑफिसरकडून आपल्याला अप्रूव्हलची गरज लागते। संबंधित रजिस्ट्रार ऑफिसकडून सदरचा फॉर्म अप्रूव्हल झाल्यानंतर आपणास चलन भरावे लागते। चलन भरल्यानंतर पुन्हा आपणास संबंधित रजिस्ट्रार ऑफिसकडून अप्रूव्हल घ्यावे लागते। मित्रांनो, माननीय महाराष्ट्र शासनाने या अप्रूव्हलबाबत देखील नवीन नियम केलेला आहे, म्हणजे सुरुवातीस अप्रूव्हलची आवश्यकता नव्हती, परंतु आपणास पुन्हा चलन भरल्यानंतर पुन्हा अप्रूव्हल घ्यावी लागते। त्यानंतर सदरचे अप्रूव्हल मिळाल्यानंतर तारखेबाबतची कॉपी जनरेट होते, म्हणजेच सदरचे चलन हे झाल्यानंतर चलन पास झाल्यानंतर पुढील 60 दिवसांकरिताच्या आपणास तारखा मिळतात। सदर 60 दिवसांच्या अवधीमध्ये आपणास संबंधित रजिस्ट्रार ऑफिसमध्ये वरीलप्रमाणे मूळ कागदपत्र घेऊन जाऊन तेथे आपणास 3 सक्षम व लायक साक्षीदार समक्ष माननीय रजिस्ट्रार साहेबांसमोर विवाह करावा लागतो। आपण जमा केलेले कागदपत्र, त्याचप्रमाणे आपण घेतलेले फॉर्म कॉपी, त्यानंतर अप्रूव्हलचे चलन कॉपी व तारखेबाबतचे कॉपी असे सर्व घेऊन त्याचबरोबर वर व वधू यांचा शपथपत्र विधीचा फॉर्म हा आपणास जोडावा लागतो। सदर फॉर्मची PDF हे डिस्क्रिप्शन कॉपीमध्ये डिस्क्रिप्शन लिस्टमध्ये दिलेली आहे। सदरची PDF हे डिस्क्रिप्शन बॉक्समधून डाउनलोड करून घ्यावे। हे असे संपूर्ण फॉर्मची फाईल तयार करून 3 विटनेसेसचे मूळ आधार कार्ड व एक प्रत झेरॉक्स जोडावे लागते। वरील संपूर्ण कागदपत्राची फाईल बनवून सदर फाईलमध्ये रेशन कार्ड किंवा लाईट बिल जोडावे लागते। वर नमूद केलेल्याप्रमाणे फाईल ही पूर्णपणे जमा करून संबंधित रजिस्टर ऑफिसकडे द्यावे लागते। त्यानंतर संबंधित रजिस्टर ऑफिसकडे शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टी सोडून म्हणजेच वगळून सोमवार ते शुक्रवार या कामाच्या दिवशी फाईल जमा करावी। सोबत वर, वधू व 3 साक्षीदार असे जमा होऊन 3 साक्षीदार यांच्यासमोर रजिस्ट्रार साहेब हे वर व वधू यास शपथ देऊन सदरचा लग्न विवाहाचे विधी पार काढतात। माननीय रजिस्ट्रार साहेब हे वर व वधू यांना 3 साक्षीदार समक्ष शपथ दिल्यानंतर सदरच्या विवाहकामी लागणारी रक्कम ₹150ची पावती आपणाकडून भरावी लागते। त्यानंतर पुढील अवघ्या काही मिनिटात सदर रजिस्ट्रार साहेब हे वर व वधू यास सदर विवाहाच्या
मॅरेज सर्टिफिकेटची प्रत देतात। मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने घातलेले नवीन नियम याबाबतची संपूर्ण प्रक्रिया आज आपण जाणून घेतली। आपणास केवळ या पद्धतीने जाऊन संबंधित मॅरेज रजिस्ट्रारकडे मॅरेज रजिस्टर करून घ्यावे लागते। मित्रांनो, सदरचा हा व्हिडिओ तुम्हास आवडला असल्यास नक्की तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करावा। धन्यवाद मित्रांनो।